गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता वाजलेले आहेत 4 आणि बघा माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आम्ही आता निघालोय तुळजापूर आणि येडाईला. तर पहाटेचे 4 वाजलेले आहेत. आमचं सगळं आवरले बघा ना आम्ही आता निघालोय. तर आजचा सुद्धा ब्लॉग खूप छान असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार, मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर चला बघा, आम्ही सकाळी सकाळी लवकर निघलो होतो बरं का, 4 वाजता घरनं. पण अंधार होता त्यामुळे मी काही शूट केलं नाही. त्यानंतर सूर्योदय झाला होता, तर म्हणलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. एकदम मस्त असं निसर्गरम्य वातावरण झालं होतं, एकदम फ्रेश अशी ताजी हवा सकाळ सकाळची. आणि त्यानंतर सूर्याचं दर्शनसुद्धा झालं होतं बघा. इकडं तुम्हाला दिसतच असेल समोर. तर बघा, इथं आम्ही पेट्रोल पंपावरती थांबलोय आणि CNG भरायची ना गाडीमध्ये, त्यामुळं. आणि भरपूर लाईन आहे बरं का, तुम्हाला दाखवते मी. बराच वेळ थांबलोय बघा, एवढी लाईन लागलेली आहे गाड्यांची. आणि आमचा काय नंबर अर्धा झालं याय नाही, मोकार वेळ वेस्ट चाललाय बरं का. तर असं बघा, पेट्रोल पंपावरून आम्ही आता निघालो. तर बघा आमची चिल्लर पार्टी कशी बसली आहे आणि तिघींना पण आहे ना मागं बसवलंय बरं का आम्ही, आणि आमच्या ताई आणि हे भाचा आणि आमचा पंडित दादा आणि आम्ही आहेत पुढे. तर चला, त्यांना नाश्ता करायचा आहे. तर एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो इथं नाश्ता करण्यासाठी. बघू, नाश्ता करून घेते आणि मग निघू. मी उडीद वडा मागवलाय आणि चाललंय आता ह्यांचं नाश्ता करायचं काम. तर कसं आहे, छान आहे का सिद्धी? क्वालिटी कशी आहे समृद्धी? चला या खाऊन पटापट आवरा. आता तुळजापूरमध्ये पोहोचलं बरं का, आणि गर्दी आहे सकाळी सकाळी. आणि आत्ता वाजलेले आहेत 8 आणि आम्ही चाललो आहे आता मंदिराकडे. तर लवकर निघालो होतो त्यामुळे मग लवकरच आलो आहे. तर सकाळी सकाळीसुद्धा बरेच भाविक भक्त आलेले आहेत दर्शनासाठी. तर चला. तर बघा, आम्ही चाललो होतो मंदिराकडे. तर ड्रायव्हरने आम्हाला थोडंसं लांबच उतरवलं होतं बरं का. तर इथं मस्त अशी पूजेची दुकानं, परत जे पूजेचं साहित्य असतं ना त्याची दुकानं होती सकाळी सकाळी उघडलेली. आणि मस्त वाटत होतं. आम्ही गेलो त्यावेळेस एवढी काही गर्दी नव्हती, पण नंतर एवढी गर्दी झाली, तुम्हाला पुढं दिसेलच. तर चाललं होतं बघा, आणि आता जवळच आलो होतो. तर जवळ आल्याच्या नंतर लगेच मंदिराचं जे महाद्वार आहे त्याचं दर्शन झालं. आणि मग आम्हाला जायचं होतं अगोदर भप्याच्या घरी, कारण तिथं जो आपण शिदाने नेऊन आणलेला असतो ना तो द्यायचा असतो. आणि नंतर मग आलो घरी आलो, जो शिदा आणावं लागतो ना तेव्हा आणलाय आम्ही. तर इथं तुळजापूरमध्ये पुजारी काकांना भोपी असं म्हटलं जातं बरं का. तर तिथं आम्ही गेलो. तिथं गेल्याच्या नंतर मग आम्ही जो शिदा आणला होता तो जर नैवेद्य बनवण्यासाठी त्यांना दिला. त्यानंतर त्यांनी आमचं नाव वगैरे विचारून घेतलं आणि आम्ही नंतर निघालो कल्लोळामध्ये. तर तिथं असं आहे की प्रत्येक भाविक भक्त आलेलं आहे ना, हातपाय तोंड किंवा आंघोळ वगैरे करतात बघा दर्शन बारीला. तर सकाळ सकाळ एवढी काही जास्त गर्दी नाही बरं का, आहे एवढी काही नाही. तर बघा, कल्लोळामध्ये आम्ही वल्ल्या पडद्याने आंघोळ्या वगैरे केल्या आणि दर्शन बारीला लागलो. तर वर्षभरामध्ये एकदा का होईना आपण कुलदैवताला आलं पाहिजे आणि दर्शन घेतलं पाहिजे. त्यानंतर आम्ही दर्शन बारीला लागल्याच्या नंतर जास्त काय एवढी गर्दी नव्हती, पण तरी पण भाविक भक्त होते बरं का. तर आम्ही गेलो तो यावेळेस एवढी नव्हती, पण नंतर भरपूर गर्दी झाली. आणि दर्शन बारीला लागल्याच्या नंतर खूप भारी वाटत होतं बरं का, कारण बरेच लोक आपल्याला बघायला पण मिळत होती, ओळखी पाळखी होत होत्या, गप्पा गोष्टी होत होत्या. त्यानंतर आपल्याला इथं दर्शन बारीमध्ये छान असं दर्शनसुद्धा झालं. तर इथं पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये सगळं आतमध्ये घेऊन दर्शन केलं. त्यानंतर बाहेर आलो, इथं पण दर्शन घेतलं आणि जिथे आपल्याला तेल घेत असतो आपण ते तेल घेतलं तिथं, आणि ते तेलसुद्धा आपण हे केलं. त्यानंतर तिथं मी पारड्या वगैरे भरल्या आणि इथं मुखदर्शनासाठी आलो. तर जी मुखदर्शनापाशी आल्याच्यानंतर आपल्याला जी भोगी करायची असते ना ती करावी लागते. तर चोळी पाताळाची भोगी आम्ही करण्यासाठी घेतली होती. तर ते पुजारी काका होते ना, म्हणजे त्यांना भोपी म्हणतात. तर त्यांनी असं मला देवीच्या पायथ्यावरती चोळी पाताळ, नारळ, केळी, जे आपण ओटीचं सामान असतं, अक्षदा कुंकू वगैरे वाहायला सांगितलं. त्यानंतर ते मी वाहून घेतलं. तर मग इथं लाईव्हमध्ये बघत असाल, देवी खूप छान दिसत होती.
तर दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग सगळ्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर मग जे आपण ओटीच्या सामानामध्ये नारळ किंवा केळी असते ती त्या पुजारी काकांनी माझ्या ओटीमध्ये दिली आणि दर्शन घ्यायला सांगितलं. तर मग मी दर्शन घेतल्याच्यानंतर आमच्या घरातल्या सगळ्या मुलांनी, ताईंनी, सगळ्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर मग आरती करायला निघालो. म्हणजे तिथंच मग दर्शन घेतो ना आपण, तिथंच आरती करतात. तर ते पुजारी काका बोलले आपण लगेच आरती करून घेऊ. तर मग आहोंनी सुद्धा इथं दर्शन घेतलं, तुम्ही पाहू शकता. आणि मग लगेच आम्ही आरती करायला लागलो. तर इथं बघा आमच्या ननंदबाई म्हणजे आमच्या ताई, त्यांनासुद्धा येडेश्वरीची परडी आहे बरं का. तर त्यांना आम्ही सोबत घेऊन आलो होतो. आमची छान अशी दर्शनं झाली, बोगी झाली. त्यानंतर त्यांनी आम्हाला छान असा गंध लावून घेतला. तर इथं बघा आम्ही प्रदक्षिणा घातली आणि नंतर निघालो पुजारीच्या घरी, कारण आम्हाला तिथे ना नैवेद्य वगैरे घ्यायचा होता ना, त्यामुळे म्हणजे तिथं जेवण वगैरे करायचे होते आणि येडेश्वरीसाठी नैवेद्य घ्यायचा होता. मी आता पुजारी मग काकांच्या घरी बसलोय, म्हणजे बोक्याच्या घरी बसलोय. आणि आता त्यांनी आम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दिला होता येडाईसाठी, आणि पुरणपोळ्या सुद्धा दिल्या होत्या, आमटी भात सगळं दिलं होतं. तर आम्ही मस्त इथं मुलांनी जेवणं केलेली आहेत आणि आम्ही पण स्वयंपाक बनवून आणलाय. तर आता बघू, येडाईचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही कुठेतरी जेवणार आहे, नंतर नाता जाणार आहे. तर चाललंय आवरावर. आता 2 वाजलेत आणि तुळजापूरच्या देवीचं छान असं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही फायनली येडेश्वरीला निघालेलो आहोत. तर मग चला जाऊया. चला. तर बघा आम्ही येडेश्वरीला आल्याच्या नंतर मग इथं येडेश्वरीला सुद्धा कल्लोळ आहे बरं का. तर इथं हातपाय तोंड वगैरे धुतलं, कारण आम्ही तिकडंच आंघोळ्या केल्या होत्या. त्यानंतर इथं दत्तोबा लवण असे म्हणतात बरं का या ठिकाणाला. आणि इथं आमच्या ताई बघा, येडेश्वरीचा फोटो आहे तिथं. तर त्या मूर्तीला छान अशी तिथं हळद घ्यावं लागते असं आहे बरं का. आता जे आहे ना ते आपण करत असतो. तर हळद घेऊन ते हळद कालून घेतली एका तिथं आम्ही हळद घेतली आणि हळद कालून घेतली. आणि नंतर ती हळद येडेश्वरीला लावून घेतली. जशा ताई करत होत्या ना तसंच मी पण करत होते त्यांच्यासोबत. तर आमच्या ताईंना माहीत आहे बरं का, कारण त्यांच्या हातावरती ताट आहे ना येडेश्वरीचं, त्यामुळे तिथलं त्यांना सगळं माहीत आहे. तर मी त्या जसं सांगत होत्या ना तसं मी करत होते त्यांच्या पाठीमागं. त्यानंतर तिथं कल्लोळाच्या ज्या गेटला आहे तिथं हळद लावून घेतली. इथं झाडं आहेत बघा. तर काही पहिल्यापासून जी परंपरा असेल तशी आम्ही करत होतो. त्या झाडांना सुद्धा छान अशी हळद लावून घेतली. तर आहो बोलत होते की तुम्ही चांगली हळद लावून घ्या असं म्हणत होते, पण व्हॉईसवर बोलते त्यामुळे तुम्हाला काही एवढं ऐकायला येणार नाही. तर चाललं होतं आपलं पुन्हा बोलायचं काम. आणि डोंगरावर आहे बरं काही देवी. तर चालत चाललोय, खूप ऊन आहे आणि पाय पण भाजताय. इथं सुद्धा बरीच गर्दी आहे बरं का. पूजेची सामानाची दुकानं आहे, बरंच काय काय आहे. तर चला बघा, ही श्री येडेश्वरी देवीचं महाद्वार. तर गर्दी भरपूर आहे बघा इथं सुद्धा. तर आलो होतं बघा इथं येडेश्वरीच्या पायथ्याशी म्हणजे महाद्वारापाशी. तर इथं असं आहे की ताई बोलल्या की जी आपण हळद आणलेली असते ना ती हळद 5 पायऱ्या लावावं लागते. तर मी इथं लावून घेत होते बघा. त्यानंतर जो नैवेद्य पुरणपोळीचा आम्ही तुळजापूरवरून आणला होता बफेने दिलेला, तो सुद्धा नैवेद्य तिथे एक ठेवून घेतला, हळदी कुंकू लावून घेतलं. आणि माझ्यानंतर मग ताईसुद्धा अशा हळद लावत होत्या. हळद लावून झाल्याच्या नंतर 5 पायऱ्यांना इथं बघा आहोंपाशी नारळ दिला होता. तर मग बंटीनी नारळ फोडून घेतला. तर हा नारळ आपल्याला पावलेला आहे बरं का. तर 2 नारळ घेतले आहोंनी, तर दोन्ही पण नारळ तसेच निघाले. तर आहो बोलले की हे असा नारळ निघालाय काय करू. तर मग ताई बोलल्या असू द्या, चालतं तसं काही नाही, ठेवून घ्या. त्यानंतर ताई बोलल्या की ही हळद आहे ना एकमेकींना लावावं लागती. तर मग ताईंनी मला लावली, मी ताईंना लावली. त्यानंतर सिद्धीला, साक्षीला म्हणजे माझ्या भाचीला इथं मी हळद लावते बघा. तर ही माझी भाची आहे. आणि त्यानंतर समृद्धीला, आणि तिथं एक मावशी पण होत्या. तर म्हणजे दुसऱ्या ज्या बायका होत्या आलेल्या दर्शनासाठी त्या ताईंना सुद्धा मी हळद लावून घेतली ना आहोंला सुद्धा लावली बरं का. तर आहो बोलत होते थोडीच लावा कारण माझा शर्ट खराब होईल, पण आम्ही बोललो असं काही नसतं, हळद तिने कधी निघून जाते ते पण कळत नाही, देवाची असते त्यामुळे. तर सगळ्यांना हळद लावून घेतली. त्यानंतर मग बंटी राहिला होता तर बंटीला सुद्धा लावून घेतली.
तर असं काय आहे बघा, जे आहे ते करावं लागतं. त्यानंतर हळद भरपूर शिल्लक राहिली होती, तर आहो बोलले की आहे हळद तर मग लावून घे सगळ्या पायऱ्यांना, जिथपर्यंत जाईन तिथपर्यंत. तर मग मी अशी लावून घेत होते. त्यानंतर मग आम्ही वरती वरती असं चढत गेलो. तर आम्हाला इथं पूजेचं साहित्य घ्यायचं होतं. त्यानंतर साहित्य बघत बघत असताना इथं बंटी बोलला, मम्मी मला हा दोरा घ्यायचा आहे. तर मग आहोंनी दोरा जो हातात बांधायचा धागा असतो तो घेतला आणि त्याला हे बांधत होते. तर बंटीला असं काही म्हणजे हातामध्ये बांधायला आवडतं बरं का. तर ह्या तुम्हाला समोर आजी दिसत असतील, तर ह्या आजींनी मला सुद्धा कुंकू लावलं होतं आणि सगळ्यांना कुंकू लावलं. तर त्या खूप छान होत्या बरं का. त्यांना सुद्धा आम्ही हळद लावून घेतली. त्यानंतर आमच्या ताई बोलल्या की इथं कापूर लावावा लागतो. तर इथं बऱ्याच ताईंनी बघा कापूर लावत लावत वरती गेल्या होत्या. जो काही नियम असेल किंवा जो काही देवाचं महत्त्व असतं ना, तिकडे बघा की हाय करा. तर बघा आम्हाला इथं नवरा नवरी सुद्धा भेटले. त्यानंतर मग आहोंनी सुद्धा कापूर लावून घेतला. तर बघा मस्त अशी रोषणाई दिसते दिव्यांची. तर आम्ही गेलो तिथून हारफुलं वगैरे घेतली आणि दर्शन बारीसाठी लागलो. तर इथं काही जास्त एवढी दर्शन बारी नव्हती बरं का, होती पण आम्हाला काही इथं जास्त वेळ लागला नाही. पाऊण तासामध्ये छान असं दर्शन झालं. तर इथं पाहू शकता तुम्ही, ही देवी डोंगरावरती आहे. इथं आजूबाजूला एक मस्त असे डोंगर आहेत. इथं चिंचेचं झाड आहे आणि हा व्ह्यू तुम्हाला मी वरनं शूट करून दाखवलेला आहे. त्यानंतर इथं पाहू शकता खाली दर्शन वगैरे आमचं छान झालं आणि इथं परशुराम आणि परड्यासुद्धा भरल्या जातात बरं का. त्यानंतर आम्ही छान असे फोटो वगैरे काढले आणि इथं बसलो होतो दर्शन घेऊन. तर भारी दर्शन झालं बरं का, एकदम मस्त वाटलं. त्यानंतर मग थोड्या वेळ आम्ही इथं बसलो होतो. तर तो मला देवीचा फोटो मला व्हिडिओमध्ये घेता आला नाही, त्यामुळे तुम्हाला इथे मी दाखवते. तर अशी ही देवी आहे, एकदम डोळे भरून पाहण्यासारखी. त्यानंतर इथं पाठीमागं देवीच्या इथं गंगाळा भरण्याचा कार्यक्रम केला जातो. तर इथं या बायका आहेत ना, त्या गंगाळा भरण्याचा कार्यक्रम करून बसल्या होत्या. त्यानंतर त्या नैवेद्य वगैरे घेऊन गेल्या आणि त्यांचं बरंच काही काही चाललं होतं आणि त्यानंतर तिथं आरती पण चालू झाली. तर इथं बघा आम्ही दर्शनं वगैरे करून मस्त अशी दर्शनं झाली आणि निघालो होतो आता घरी. तर बघा घरी चाललं होतं, पण एवढं बाहेर आभाळ आलं होतं ना, तर आम्हाला अगोदर वाटलं नाही पाऊस येईन म्हणून. पण नंतर इतका मुसळधार पाऊस झाला की सगळे जे भावी भक्त आलेले होते ना, ते मंदिरामध्येच थांबले. तर तुम्हाला पुढं दाखवतेच मी. तर इथं पाहू शकता आम्ही पाऊस चालू झाल्याच्या नंतर तिथंच मंदिरामध्ये एका साईडला असं थांबलं बरं का. जे साहित्याचे दुकानं होते ना, तिथंच थोडासा निवारा म्हणजे उभा राहिलो. तर सगळी लोक तिथंच थांबली होती. इतका पाऊस होता ना मापाच्या बाहेर. आत्ता वाजलेले आहे 7:30 आणि आम्ही निघालोय घरी. तर मुलांना खूप भूक लागली बरं का, तर आम्ही थांबलोय आता एका हॉटेलमध्ये जेवायला. तर इकडं पाऊस पण भरपूर आहे बरं का, आणि इतका पाऊस झाला ना की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, लय पाऊस झाला आहे आणि आता उशीरच होणार आहे आम्हाला घरी जायला. तर बघू आता ह्या हॉटेलमध्ये गाड्या कुठं पार्क केलेल्या दिसत नाही बरं का, पण आहो गेल्यात विचारायला जेवण वगैरे आहे का नाही, नाहीतर मग आम्ही दुसऱ्या हॉटेलवर जाणार आहेत. तर चला, आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो ना जेवणासाठी, तर त्या हॉटेलमध्ये लाईट गेली होती, त्यामुळं मग आम्ही त्या हॉटेलमधून आलो. आता दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो आहे बघा. तर बसल्यात सगळी, तर जाम भुका लागल्या त्यांना. आपला बंटीला चांगला असा मेनू पाहतोय, पण आम्ही पनीर मसाला सांगितला आणि डाळ झाडका सांगितले 2. तर चला आता जेवण करून घेतो. आणि मी घरनं पोळ्या पण बनवून आणल्या होत्या बरं का, तर त्या पण आहेत. तर इथं बघा आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो आणि जेवणासाठी बसलो. तर सोहमला, हा माझा भाचा आहे, तर सोहमला आणि बंटीला खूप भूक लागली होती बरं का, आणि आम्ही घरनं पोळ्या बनवून नेल्या होत्या, जवसाची चटणी मस्त. तर लगेच का त्यांनी खायला चालू केलं. तर आहोंनी पनीरची भाजी वगैरे काय काय सांगितलं होतं. तर मस्त अशी आम्ही हॉटेलला जेवणं केली आणि त्यानंतर निघालो घरी. वाजलेले आहेत बघा 10 आणि आलोय आम्ही घरी. तर ताईंला आमच्या येता येता त्यांच्या घरी सोडलं बरं का, नंतर आम्ही घरी आलो. ते येता येता आम्हाला 10 वाजलेले आहेत. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करणार आहे, कारण खूप दमलेले आहे. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, आमचं देवदर्शन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच एका नवीन व्हिडिओसह भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. बाय.